तालुक्यातील इंजाळा गावामध्ये सोयाबीन न उगवल्यानं शेतकरी अडचणीत. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची संबंधित कंपनीकडे मागणी. विशिष्ट कंपनीच्या वाणाचे बियाणे पेरल्यानंतरही फक्त 10 ते 20% उगवण काही शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेच नाही. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील इंजाळा गावामध्ये सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विशिष्ट कंपनीच्या वाणाचे सोयाबीन पेरल्यानंतर 10 दिवस उलटूनही केवळ 10 ते 20%च उगवण झाले. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. तसेच कुपनच्या प्रलोभनातून हे बियाणं विकण्यात आल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. इंजाळा गावातील सुमारे 12 ते 15 शेतकरी या समस्येला सामोरे जात असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान कृषी विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचं आवाहन करत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार राजेश बकाणे यांनी दिलेलं आहे. ज्या 3 बॅगा आहे रवी सीडचं उन्नती, ते पेरलं आहे मी उन्नती. ते त्यानं गावामध्ये येऊन त्यानं आमच्याकडून कुपन फाडले. कुपनवालं मी एक रवी सीडचं 2 उन्नती बॅग घेतली आहे आणि एक आपलं समृद्धी घेतली आहे. त्याच्यातली समृद्धी जी आहे हे काही टक्के चांगली दिसते, पण उन्नती तर 20% 30%च्या अंदरच आहे. एवढी पतली सोयाबीन निघाली आहे, म्हणजे त्या शेतामध्ये झाल्यानंतर शेत काळं दिसते समजा. तर निघाची आशा तर आहेच नाही आता, पण ते जे कंपनीचे जे हे आले होते माणसं, त्यानं सरळ म्हणलं का 2 दिवसानं तुमचं सोयाबीन निघते. तर ते 2 दिवस झाले, आता 4 दिवस झाले, ते सोयाबीन तर निघालं नाही, पण ते एम्प्लॉई आले नाही आहे डबल. आता का करायचं शेवट? आता दुसरं पीक पेरायचा वेळ नाही राहिली ना, पेरलं तरी पाणी चालू नाही देऊ राहिलं, तर करायचं काय? शेताचं आम्हाला पूर्ण भरपाई कोण देन? तर हेच मागणी आहे आमची. तर आता रितसर तक्रार आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे टाकायला जाणार आहे आज. माझं नाव स्वप्नील राजेंद्र बर्डे आहे. हे माझे वडील आहे, यांचं नाव राजेंद्र कवडूजी बर्डे आहे. आम्ही रवी सीडचं उन्नती सोयाबीन पेरलं आहे, पण आमच्या शेतातलं सोयाबीन 10% निघालेलं आहे. तर आमच्या तक्रार अशी आहे का सोयाबीनशिवाय शेतीशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय आहे नाही. तर शेतीतलाच माल नाही निघाला तर आम्ही कसं करायचं? आमच्याकडे दुसरा व्यवसाय कोणता आहे नाही. शेतीतनी जर उत्पन्नच नाही झालं तर आमच्याकडे आत्महत्या करायचा शिवाय कोणता पर्याय राहिला नाही आहे. आम्हाला कंपनीने हे बी दिलं, त्यांची काही उगवणशक्ती तेवढी पाहिजे अशी काही झाली नाही आहे. आमचं शेत 5 एकर शेत आहे, पण आमच्या शेतातनी 10-20% उगवणशक्ती झाली आहे. आम्ही कंपनीला फोन करू थकून गेलो आहे, पण कंपनीचं कोणीच काही यायला तयार नाही आहे आणि आमच्याकडे दुसरा पर्याय काही कोणता राहिलेला नाही आहे. मागच्या वेळेस बियाण्याचा विषय मी सभागृहामध्ये उपस्थित केला होता. सभागृहामध्ये कृषी मंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की त्या ठिकाणी एक कमिटी नेमण्यात येईल. त्या कमिटी नेमण्यात आली. त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये नवीन SOP सुद्धा बनवण्यात आली आणि या नवीन SOPच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जर्मिनेशन विदाऊट चेकिंग जर्मिनेशन कुठलंही बियाणं हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला नको आणि त्या दृष्टीने हे सगळ्या SOP बनल्यानंतर या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित कृषी विभागाचे सर्व अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. पण याही उपर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मी सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या मार्फत आवाहन करतो की ज्या ठिकाणी बीज उत्पादन झालेलं नाही त्या ठिकाणी आपल्या शेताचा 7/12 आणि त्याचा सर्वे नंबर लिहून कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. मी कृषी अधिकाऱ्यांसोबत बोलून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याचा आदेश देईल.